कृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 17 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 45वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत करोली या ठिकाणावरून। सकाळचे आता वाजलेले आहेत 6। तर सगळ्यांचं आवरलेलं आहे। सकाळी 4 वाजता सगळ्यांनी उठून थंड पाण्याने स्नान करून पूजापाठ करून सगळे निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे। तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। सकाळी सकाळी भोले बाबांचे दर्शन। नर्मदे हर नर्मदे हर। जय श्रीराम। हनुमंतरायांचे दर्शन सकाळी सकाळी। नर्मदे हर। सकाळी सकाळी निघलो आणि एक 100 ते 50 पावलच पुढे आलो। पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक बाबाजी आहेत, ते परिक्रमावासियांसाठी बालभोग घेऊन आलेले आहेत। बालभोग केला आणि पुढे निघालेला आहोत। तर इकडे सगळे आहे गव्हाची शेती, त्याच्यामुळे पाणी दिलेलं असतं गव्हाला, त्याच्यामुळे थंडी लागते। आणि आता जे थंडीचं प्रमाण आहे, आपण म्हणतो ना थंडीची चाहूल जी आहे ते आता सुरू झालेली आहे। धुकं पडायला लागलेले आहेत आणि आमच्यापासून 200 किलोमीटर अंतरावरती नेमावर आहे, म्हणजे मैयाचं नाभिस्थान, म्हणजे त्या ठिकाणी अर्धी आपली परिक्रमा पूर्ण होते। तर नेमावरपासून प्रचंड थंडी असते। तर बघू शकता तुम्ही इकडे या साईडला पाठीमागे गहू आहे पूर्ण आणि हलकीशी धुकं पडलेली आहेत। तर चाललोय आम्ही, पण स्वेटर वगैरे घातलंय, कानाला बांधले आणि चालतोय, त्याच्यामुळे हीट तयार होते, त्याच्यामुळे फारशी थंडी काही एवढी लागत नाही। तर 3 ते 4 किलोमीटर चालून आल्यानंतर आता दुसरं गाव लागलेलं आहे आणि आज जायचं आहे दुपारी बिकानेर या ठिकाणी, जे सकाळी निघल्यापासून 16 किलोमीटर अंतरावरती होतं। तर चालायला सुरुवात केलेली आहे सर्वांनी। सकाळी सकाळी आता धुकं पडायला लागलेली आहेत। नर्मदे हर। नर्मदे हर। इथे घरगुती सेवा आहे परिक्रमावासियांसाठी, चाय प्रसादीची। परिक्रमावासी चाय प्रसादीचा आनंद घेत आहेत। नर्मदे हर। ते बाबा जे आहेत चाय प्रसादी सेवा देत आहेत। नर्मदे हर। तर इकडे घरगुती सेवा दिलेली आहे आणि समोर इथे आहे हे शेवंतीचं झाड, वेल आहे त्याचं, पूर्ण झाड आहेत पण ती झुकलीत। इकडे आहे वांग्याची शेती। इकडे झालेला आहे सूर्योदय आणि थंडी बघितली असेल तर इकडे धुकं पडलेले आहेत। इकडे लावलेला आहे गहू, पाठीमागे कांदा पेरलेला होता। वाकानेर अजून आम्हाला 12 किलोमीटर राहिलेलं आहे। समोर आल्यानंतर आम्ही एका गावात प्रवेश केलेला आहे आणि सकाळ सकाळी लोक मस्तपैकी उठून शेकोटी करतात आणि शेकायला येतात। गाव कोणसा आहे? बलगाव खेडी। बलगाव खेडीमध्ये आलेला आहोत आम्ही। हे बघा सगळीकडे शेकोटी।
नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्या इकडं म्हणले असते कशाला उठून शाकायचे, झोपा अजून. जनावर. नर्मदे हर. म्हशी आणि बकऱ्या चाललेल्या आहेत वळायला, चरायला चाललेले आहेत. तेव्हा कशी उधळली. अरे घाबरतात ते आपल्याला पांढरे कपडे दंडक दिसल्यावर. येत नाही त्या म्हशी. बलगाव खेडे मोठं गाव आहे. बकऱ्या सगळ्या थंडीने गारठलेल्या आहेत इकडे. नंदी महाराज. नर्मदे हर. नर्मदे हर. नंदीचं दुरून दर्शन घ्यायचं. तर आम्ही आता आलेलो आहोत समोर. इथे पतकी बावडी असं नाव आहे याला. तर मागच्या वर्षी आम्ही निसरपूरवरून निघलो होतो तेव्हा इथे येऊन मुक्काम केला होता. तर यावर्षी आम्ही या पतकी बावडीपासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतर मागे होतो. तर समोर आहे पतकी बावडी. आपण जाणार आहोत तिथे. 2 रस्ते आहेत. तर आपण निघलेलो आहोत आता खालून पतकी बावडीकडे. काही परिक्रमावासी बालभोग किंवा दर्शन घेऊन पुढे निघालेले आहेत. नर्मदे हर. वडाच्या झाडाला मस्त पैकी झोका बांधल्या आणि त्याचा आनंद घेतोय. नर्मदे हर. तर इथे आहे पतकी बावडी. पतकी बावडी म्हणजे याच्या आधी खाली पहिली विहीर होती आणि मग वरती हे बांधलेलं आहे घर. त्यानंतर इकडे आहे पंचमुखी हनुमान मंदिर आणि हा आहे आश्रमाच्या इथला परिसर. नर्मदे हर. सकाळचे आता वाजलेले आहेत 9, 9:30 आणि अजंदा गावामध्ये आम्ही केलेला आहे आता प्रवेश. इथून पुढे आता डाव्या हाताला वळायचं आहे. आम्हाला जायचं आहे आता समोरच्या गावाला बाकानेर या ठिकाणी. नर्मदे हर. गावातील महिला चाललेल्या सकाळ सकाळी शेती कामासाठी. आहे अजंदा गाव. नर्मदे हर. इकडे आश्रम आहे. परिक्रमावासियांची या ठिकाणी व्यवस्था होते. नर्मदे हर. इथे परिक्रमावासी थांबत असतात दरवर्षी. सकाळी निघल्यापासून 8 ते 10 किलोमीटर पुढे आल्यानंतर परिक्रमावासी मस्तपैकी उन्हाला बसलेले आहेत. नर्मदे हर. आम्ही निघालेलो आहोत. पुढे जाण्यासाठी थोडा वेळ विश्रांती केली. आता 10 जरी वाजले तरी थंडी मात्र तेवढीच आहे जी सकाळी लागत होती. थंडगार हवा सुटलेली आहे. तर जातोय आता बाकानेरकडे. 6 किलोमीटर अंतरावरती बाकानेर आहे. आम्ही केलेला आहे आता लिंपी गावामध्ये प्रवेश आणि या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी सेवा आहे चाय प्रसाद आणि बिस्किटची. तर परिक्रमावासी त्याचा आनंद घेण्यासाठी बसलेले आहे. नर्मदे हर.
नर्मदे नर्मदे हर नर्मदे. परिक्रमावासी बसलेले आहेत त्या ठिकाणी चाय प्रसाद आणि बिस्किट खाण्यासाठी. चाय प्रसादीचा बालभोग करून परिक्रमावासी पुढे निघालेले आहेत आणि समोर तुम्हाला तिकडे दिसत असेल तर बाकानेर गाव आहे. आमच्यापासून ते 2 किलोमीटर अंतरावरती बाकानेर गाव आहे. म्हणजे सकाळी निघल्यापासून ते आमचं 16 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होईल. तर आता आम्ही आलेलो आहोत बाकानेर या गावामध्ये. तर बाकानेर गावामध्ये एंट्री करतानाच अगोदर ही लागलेली आहे नदी. तर पुढे गेल्याच्या नंतर डाव्या हाताला 100 ते 200 मीटरवरती आश्रम आहे. त्या ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी. आता वाजलेले आहे 11:30. तर आत्तापर्यंत आम्ही 16 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पार करून आलेलो आहोत. आणि यंदा जे पाणी आहे नदीला खूप कमी प्रमाणात आहे. गावातील महिला आलेल्या आहेत तिथे कपडे धुण्यासाठी. बाकानेर गावामध्ये एंट्री करण्याच्या अगोदरच या ठिकाणी खेडापती हनुमान मंदिर अन्नक्षेत्र आहे. परिक्रमावासियांची या ठिकाणी सेवा दिली जाते दरवर्षी. तर आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहोत. इकडे आहे पोलीस चौकी आणि नदीच्याच कडेला आहे. आश्रमाच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर आश्रमाच्या इथला हा परिसर आहे. परिक्रमावासियांनी या ठिकाणी आसन लावलेलं आहे आणि आम्ही ताट आणि कमंडल घेऊन निघालेलो आहोत भोजन प्रसादी करण्यासाठी. तर अशा पद्धतीने बघा आश्रमांमध्ये परिक्रमावासियांची व्यवस्था असते. बरं नर्मदे हर. बरेच जण विचारतात की आश्रमात कशी व्यवस्था असते. अशा मस्तपैकी गाद्या ठेवलेल्या असतात. बघा आल्या आल्या बायांची कपडे धुवायला गर्दी. नर्मदे हर. हा चला इकडे चुलीवरती दाल बाटी बनवली आज. मला एक कालचा प्रसंग सांगायचं राहून गेले. काल काय असं झालं की काल रस्त्याने चाललो होतो आणि मला दाल बाटी आवडते. म्हणजे जसं मी परिक्रमात एंट्री केली ना 2022 सालापासून मला दाल बाटी आवडायला लागली. कारण की आपल्या पुणे भागात तर दाल बाटी काही करत नाही. करतात महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी. तर काल मी सहज चालताना कोणाला तरी म्हटलं मला आज दाल बाटी खूप खाऊ वाटली. म्हटलं आज भेटायला पाहिजे. पण मैयाने मला काल नाही दिले मात्र आज दिलेले आहेत. तर जाऊयात भोजन प्रसादीसाठी. परिक्रमावासी काही भोजन प्रसादी करून गेलेले आहेत आणि काय करतायत. नर्मदे हर. चिकले बाबा नर्मदे हर. भोजन प्रसादीमध्ये आहे दाल बाटी शिरा लोणचं. नर्मदे हर. परिक्रमावासी भोजन प्रसादी करून पुढे निघालेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर परिक्रमावासियांना पुढचे गावं समजावे किंवा पुढच्या गावांमध्ये कुठे कुठे आश्रम आहेत त्याच्यासाठी या ठिकाणी गावाची नावं आणि त्यासहित किलोमीटरही लिहिलेले आहेत. नर्मदे हर. तर चला निघतोय आम्ही पुढच्या मार्गाला. चला भोजन प्रसादी केली त्यानंतर थोडा वेळ आराम केला. कपडे मात्र काही धुतलेली नाही आत्ता कारण की 9-10 किलोमीटरवर आश्रम होतं. मग काय होतं आपण कपडे धुतो आणि अर्धीच वाळतात अर्धी वाळत नाही. मग ओली कपडे असतात. एक तर दुपारचं जेवण केलेलं असतं पहिलंच पाठीवरती वजन आणि त्याच्यात अजून पोटात भर पडले की मग अजून आपल्याला जड वाटायला लागतं. त्याच्यामुळे मग म्हटलं नकोच धुवायला कपडे. आज थोडंसं कंटाळाही आलता. कंटाळा नाही म्हणा कपड्याचं काही कंटाळा पण नंतर धुवा म्हटलं मोकळी वाळतात. मग अशी अर्धवट वाळवली की मग जडही होतं
आणि पाठीमागे जर कपडे टाकायचे म्हटलं की मग धूळ बसते सगळ्या रस्त्याने, त्याच्यामुळे म्हटलं 10 किलोमीटर आहे, पटकन जाऊन कपडे धुवून मोकळी आपल्याला थोडा आरामही करता येतो. निघालेला आहोत आम्ही आता. दुपारचं ऊन झालेलं आहे, ऊन म्हणजे ऊनही एवढं लागत नाही फारसं. निघतोय आता लुनेरा गावाकडे. आता वाजलेले आहेत दुपारचे 1:15. मी आता आलेलो आहोत धनगेडी या ठिकाणी. तर 1 वाजता निघलो होतं बाकानेरपासून. तर निघालो तसं कुठेही बसलेलं नाही. धनगेडीच्या इथे आलो. एक दुकान होतं, दुकानासमोर एक बाकडा होता. मग मन गेलं त्या बाकड्याकडे आणि इथे बसलेलो आहोत. आता 4 किलोमीटर अंतरावरती आम्हाला लुनेरा गाव आहे. थोड्या वेळ बसणार आम्ही, पाणी घेणार आणि मग पुढे निघणार आहोत. थोडीशी विश्रांती केली आणि विश्रांती करून पुढे निघालेलो आहोत. पुढे आल्यानंतर या ठिकाणी 3 रस्ते लागलेले आहेत. एक जातो लुनेराकडे. तर इथे एक टपरी आहे, त्या टपरीवरती पण लिहिलेलं आहे मांडव मार्ग. कदाचित सकाळची वेळ असेल आणि जर कोणी परिक्रमावासींना मार्ग सांगण्यास कोणी जर नसतील तर या ठिकाणी असे मार्ग लिहिलेले आहे लुनेराकडे आणि हा लिहिलेला आहे मांडवकडे. तर हा रस्ता जाणार आहे मांडवकडे. 4-4.25 किलोमीटर आम्हाला लुनेरा गाव आहे. तर निघलेलो आहोत आम्ही इथून पुढे. आम्ही केलेली आहे आता लुनेरा गावामध्ये एंट्री. तर हे आहे लुनेरा गाव, ज्या ठिकाणी आज आम्ही रात्रीला विश्रांती करणार आहोत. आणि आता वाजलेले आहेत 3:30 पावणे 4. तर आज आमचं 25 ते 26 किलोमीटर अंतर जे आहे ते चालून झालेलं आहे. जाऊन आता कपडे पण धुवायचे आहे आणि गाव सोडून गावाच्या बाहेर आश्रम आहे. आम्ही आलेलो आहोत आश्रमामध्ये आणि आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी महिला जे आहे ते सेवा करण्यासाठी लागलेले आहेत. आज दालबाटी आहे. बाकीचे परिक्रमावासी जे आहे आल्यानंतर आश्रमाची पाहणी करतायत, कुठं काय आहे कुठं काय आहे, म्हणजे सकाळी आपल्याला कोणती असुविधा झाली नाही पाहिजे. इथं महिलांची आलेल्या कपडे धुण्यासाठी झुंबड लागलेली आहे. नर्मदे परिक्रमावासी या ठिकाणी बाटी बनवत आहेत. नरबदे आश्रमांमध्ये या ठिकाणी 2-3 बाबाजी आलेले आहेत, डॉक्टर आहेत आणि काही गावकरी आहेत. परिक्रमावासींची ते सेवा करून देत आहेत. जसे की दिवसभर चालून पायांना चमक भरते, पाय मुरगळतो, तर नसा मोकळे करून देतात. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे चालू आहे. कदाचित त्यांची पाठ दुखत असावी. चालून चालून पाठीवर दिवसभर बोजा घ्यावा लागतो, सवय नसते आपल्याला. इकडे बघा पोलीस काकांची जी आहे ती मालिश करणं सुरू आहे. बाकीचे 3 जण आहेत इकडे आणि इकडे पण बाबाजी आहेत. वयस्कर आहेत बाबाजी, तरी वैजापूरचे, संभाजीनगर, वैजापूर आणि मस्की गावचे. तर या ठिकाणी हे डॉक्टर जे आलेले आहेत ते मालिश करून देत आहेत. आणि लहान मुलगा पण आहे, कदाचित हा 10-12 वर्षाचा असावा, तोही या ठिकाणी सेवा करतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी डॉक्टर जे आलेले आहेत सेवा करण्यासाठी. परिक्रमावासी चाललेले आहेत आता भोजन प्रसादी करण्यासाठी. दाल बाटी नर्मदे हर.